जब होए धर्म की हानि, बाढ़ही असुर अधम अभिमानी। तब तब धरी प्रभु विविध शरीरा, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि कृपानि दिस जन पीरा। मंगल भवन अमंगल हारी, द्रवभूषु दशरथ अजीर बिहारी। ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो। पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलंय, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलंय, तिसरं प्रमाण धर्मरक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना। पण देवाचं अवतार कार्य म्हणजे एक घाव दोन तुकडे, राक्षसांना मारणार आणि भक्तांना भक्ता राखे पायापासी दुर्जनासी। पण साधूच्या अवताराचं कार्य वेगळं आहे महाराज। साधूचं हृदय म्हणजे साधू वाईट माणसाला मारत नाहीये, वाईट माणसाची वाईट वृत्ती नष्ट करण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर साधू लोकांनी केलंय। जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे। जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं, धर्माचं पालन करायचंय, पण धर्माचं काम तरी तुकोबराय काय करणार आहात? धर्म 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 म्हणजे आहे तरी काय? तुमच्या डोक्यात जो धर्म आहे तो धर्म मला सांगायचा नाहीये। मानवासाठी परम धर्म हाच आहे की माणसाने माणसासोबत प्रेमाने वागणे हा जीवनातला सगळ्यात मोठा धर्म आहे। आपण पहिल्या वर्गात गेल्यावर आपल्याला ABCD नाही शिकवली, 1 2 3 4 नाही शिकवलं, क ख ग वगैरे नाही शिकवलं। पहिला हात पुढे करायला लावला आणि आपल्या सरांनी सांगितलं मन इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियस आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री। भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे। हे कुठं शिकवलं आपल्याला? 10वीत गेल्यावर नाही, ग्रॅज्युएट झाल्यावर नाही, MA झाल्यावर नाही, कितव्या वर्गात शिकवलं? वयाच्या पहिल्या वर्गात शिकवलं। म्हणून मला अभिमानानं सांगा वाटतं महाराज, या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ देश जर कोणता असेल तर माझा भारत आहे महाराज। कोणता आहे? भारत आहे। बांगलादेशची परिस्थिती तुम्ही पाहिली असेल महाराज, एवढा आतंक झालाय तिथं, आणि त्या देशाच्या पंतप्रधान ज्यावेळेस त्यांना सुरक्षितता मला कुठं मिळेल असं ज्यावेळेस त्यांच्या मनात आलं, त्यांनी या भारताची का आठवण काढली? याचं कारण या जगामध्ये 56 मुस्लिम राष्ट्र आहे। किती राष्ट्र आहे? किती राष्ट्र आहे मुस्लिम? 56 मुस्लिम राष्ट्र आहे। आणि त्या बांगलादेशच्या पंतप्रधान कोण आहे? मुस्लिम आहे। मग मुस्लिम समाजाच्या पंतप्रधानाने मुस्लिमांच्या देशात जाव का, ज्या देशात राजा हिंदू आहे त्या देशात याव? त्यांनी भारतामध्ये त्यांचं विमान लँड केलं। याचं कारण त्यांना माहीत होतं की या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, तिथं महिलांचा आदर केला जातो। काय केला जातो? आदर केला जातो, महिलांचा सत्कार केला जातो। म्हणून आपण स्वतःला स्वाभिमानी समजलं पाहिजे की आपण भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती। भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय, आपण भाग्यवान आहात महाराज। म्हणून लक्ष देऊन ऐका, तुकोबराय सांगतात की आम्हाला धर्माचं काम करायचं, पण करायचं काय? पाखंडी लोकांचं खंडन करायचं। काय करायचं? पाखंड। आता पाखंड म्हणजे आहे तरी काय हो? नाही ते दाखवून याला पाखंड म्हणतात। नाही ते दाखवून याला काय म्हणतात? पाखंड। पापस्य खंडसह पाखंड, नाही ते दाखवून याला पाखंड म्हणतात। असे पाखंडी लोक जगामध्ये खूप झालेले महाराज, ज्यांना धर्माविषयी असतानाही ते धर्माचे मालक झालेले, ज्यांना धर्माविषयी असतानाही ते धर्माचे मालक झालेले। जो साधू नाही तो साधूचा आव आणतोय, जो महात्मा नाही तो महात्म्याचा आव आणतोय। माझी विनंती गड्यांनो, जसं आहे तसं समाजाने तुम्हाला स्वीकारलं पाहिजे। समाजाने मला मानावं, समाजाने माझं दर्शन घ्यावं, समाजाने माझा उदो उदो करावं, त्याच्यासाठी ढोंग करायची काही गरज नाही। नाटक ते नाटक असतं, ढोंग ते ढोंग असतं, ओरिजिनल ते ओरिजिनल असतं। जसं देवानं आपल्याला बनवलं ते नैसर्गिक सौंदर्य आहे आपलं। कोणतं सौंदर्य आहे? नैसर्गिक सौंदर्य। त्याच्यात तुम्ही किती जरी फाउंडेशन लावलं तर फाउंडेशन काढल्यानंतर नैसर्गिक ते नैसर्गिकच असतं, आणि फाउंडेशन ते फाउंडेशन असतं। नको त्या गोष्टीला आपण प्राधान्य देतोय। थोडा विचार जर केला तर तुकोबरायची पालखी आपल्या तिथून जाते। वारीच्या काळात तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हे मीडियावाले वारीच्या टायमाला ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला म्हणतात तुमचं वारीविषयी काय मत? त्याला काय डोंबलं कळणार आहे आता? जे मुक्कामाच्या ठिकाणी लॉजवर जाऊन झोपतंय त्याला मीडियावाले म्हणतात आपलं वारीविषयी काय मत आहे? अरे अजिबात त्या मूर्खाला विचारू नको। पंढरपूर विषयी जर तुला विचारायचं असेल, ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्याची माहिती जर तुला घ्यायची असेल, तर
तर जो 15 दिवसा पंढरपूरला पायी जातो अशा एखाद्या वारकऱ्याला जाऊन विचार की बाबा वारीचं काय महत्व आहे. त्यावेळेस तो वारकरी तुम्हाला सांगल, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीसी जावे आवडे, मानसी कै एकादशी आषाढी. जगामध्ये ज्यांना धर्माविषयी असताना असे लोक धर्माचे मालक झालेले, आणि असे काही जे पाखंडी लोक आहे, अशा पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं. महाराज सांगतात, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन खंडन, याची आम्हा करणे काम, याची आम्हा करणे काम, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, इत्या करणे काम, इत्या करणे काम, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन. जय हो हरी बोल. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंडी लोकांचं खंडन करायचं आम्हाला. काय करायचं? पाखंडी लोकांचं खंडन. अरे धर्माला भीती वाईट लोकांपासून नाहीये, धर्माला भीती वाईट लोकांपासून आहे, धर्माला भीती पाखंडी लोकांपासून आहे. कोणापासून आहे? पाखंडी लोकायला. खरं सांगा, सप्त्यात राजकारण माळकरी करतात का पुढारी करतात? अरे सप्त्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे ना. मला एवढंच सांगायचं, सप्त्यामध्ये राजकारण माळकरी करतात का पुढारी करतात? पुढाऱ्याला यातली माहिती नसती, माळकरीच माळकऱ्याच्या विरोधात कार्यक्रम करतात. हे पाखंडी म्हणायचे. काय म्हणायचे? अरे एखाद्या दारुड्याने महाराजाचा विरोध केला जमल ना? एखाद्या दारुड्या माणसाने जर विरोध केला, एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध केला, शक्य होईल ना महाराज? करण ऍडजस्ट. एखाद्या नास्तिक माणसाने गायकाचा विरोध केला, एखाद्या महाराजाचा विरोध केला, शक्य होईल ना हो. पण ज्या दिवशी कीर्तनकारच कीर्तनकाराचा विरोध करायला लागला, कसं जमल? ज्याशी वादकच वादकाचा विरोध करायला लागला, कसं जमल? ज्या दिवशी गायकच गायकाचा विरोध करायला लागला, नाही जमणार ना महाराज. बसणारी मंडळी, ज्या दिवशी आपले माणसं आपल्या विरोधात काम करतात, त्या दिवशी मनुष्य खचून जातो महाराज. काय होतं? खचून जातो. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते. किती दुकानं होते? 2. एक सोन्याचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं. लक्ष देऊन उदाहरण ऐका. एक सोन्याचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं. दुपारची जेवायची सुट्टी झाल्यानंतर लोखंड आणि सोनं जेवण करत असताना सोनं लोखंडाला म्हणतं, ए लोखंडा, अबे माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक मला ज्यावेळेस ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोराने आरडत नाही. तुझा मालक ज्यावेळेस तुला ठोकतो त्यावेळेस तू अख्खं गाव जागा करतो बघ. त्रास होतो, सहन नाही होत रे लोकांना तुझा आवाज. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगतंय, उदाहरण लक्ष देऊन ऐका. लोखंड सोन्याला सांगतंय, ए सोन्या, तू आहे सोनं, तुला ठोकणारं लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? तू आहे सोनं,
आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी. माझं नशीब एवढं खराब आहे सोन्या, मी आहे सुद्धा सोनं लोखंड, मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतो महाराज. ज्या दिवशी आपलेच माणसं आपल्या विरोधात काम करायला लागले त्या दिवशी अरे बघा तुम्ही महाराज काय झालं. हिंदू धर्मातल्या लोकांना काही कळत नाही बघा. पक्ष राजकारण ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या गड्यांना. तुम्ही एखादा कीर्तनकार जर हिंदुत्वादी गोष्टी बोलत असेल त्यात पक्ष नसतो महाराज. हे कपडे ज्यावेळेस अंगावर घातले त्यावेळेस आम्हाला काही बीजेपीने थोडे दिले कपडे का शिवसेनेने दिले. अरे ज्ञानोबराय तुकोबरायची परंपरा आहे नाही. तुमच्या डोक्यातून पक्ष काढा. तुम्ही कधीतरी एकत्रित या. माझी विनंती मायबाप तुम्हाला, तुम्ही ज्या दिवशी एकत्रित असाल उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी अवघड आहे महाराज, खूप अवघड आहे. निवडणुकीच्या काळामध्ये नुसता फतवा निघाला की आपल्याला या समाजाला मतदान करायचंय, या समाजाने रात्री 12-12 वाजे लोक मतदान झालं महाराज. किती वाजे लोक? 12-12 वाजे लोक मतदान झालं. मला तर विनंती करायची सरकारला, आता सध्या महिला मंडळी खूप खुशी आहे. लाडली बहीण योजनेचे 3-3 हजार बिचारे याच्या खात्यावर पडले, त्यामुळे रक्षाबंधनची सुद्धा गरज राहिली नाही. राखीच्या अगोदर पैसे मिळाले ठीक आहे, पण सरकारला सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे. जसं मुस्लिम धर्माचे लोक 95% 100% मतदान करतात, तसं हिंदू धर्मातल्या माणसाने जर 100% मतदान केलं तर चुकीचे लोक निवडूनच येणार नाही महाराज. माझी विनंती तुम्हाला, लोक घराच्या बाहेरच निघत नाही. जे मतदान करणार नाही त्याचं राशन बंद करून टाका. सरकारी जेवढ्या योजना आहे जो मतदान करणार नाही त्याच्या त्या योजना बंद झाल्या पाहिजेत महाराज. 45% आणि 50% कुठं मतदान असतात का? आपले लोक मतदाना दिवशी फिरायला जातात? अजिबात नाही. सर्वांनी आपण देशवासी आहोत. संविधानानं आपल्याला स्वतंत्र विचार मांडण्याचे अधिकार दिलेले. आपलं एक मत एखाद्या माणसाचं जीवन घडवू शकतं आणि एक मत एखाद्या माणसाचं जीवन खराबही करू शकतंय. विठ्ठल 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 कुंडली गवळदाराचे विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून धर्मात राहून सुद्धा धर्माचं आचरण न करणारे, धर्माचा प्रचार न करणारे, धर्माच्या विरोधात नेहमी चुकीचं बोलणारे अशी काही मंडळी आहे, त्याला पाखंडी म्हणतात. अशा पाखंडी लोकांचं आम्हाला काय करायचं? करणे पाखंड खंडन. पाखंडी लोकांचं खंडन करायचं ठीक आहे महाराज. धर्माचं काम करायचं, धर्माचं पालन करायचं, पाखंडी लोकांचं खंडन करायचं. पण हे काम करत असताना मला सर्वात मोठं एक काम हाती घ्यायचंय, नामाचं बीज वाढवायचं, अभंगाचं दुसरं. नामाचं बीज वाढवायचंय महाराज. जेवढे काही सकल संत साधू मंडळी या महाराष्ट्रात झाले, त्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्राधान्य जर त्या लोकांनी कोणाला कशाला दिलं असेल तर नामाला दिलंय. आपण लोक बाकीच्या गोष्टी शक्य नाही आपल्याला. यत्फलम नास्ति तपसाने योगेन समाधीना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौता हरी कीर्तनात. काय करू शकतो महाराज? आपण योग करू शकतो? शक्य नाही. म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचीच वाटा भागाला पाहे पालोहाची आचने.
जय बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून योग अवघड आहे हो महाराज. योग याग विधी येणे नोये वायाची उपाधी दंभ धर्म. अरे जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग करू शकत नाही महाराज, तोंडातल्या गुटक्याचा त्याग करू शकत नाही. आणि शास्त्र सांगतोय काम सोडा, क्रोध सोडा. काय योग करणार आहे हो महाराज तुम्ही? 2 तासात रामदेव बाबाचे 100 आसनं करणारे लोक आपण. आपल्याकडून काय पद्मासन होणार आहे, काय ध्यान लावणार आहे आपण? यारे 2 तास 1 तास आपण साधं मांडी घालून बसू शकत नाही आणि आपण काय योग करणार आहे, काय तपश्चर्या? सोडून द्या त्या गोष्टी. काही म्हणतील आम्ही ज्ञान संपादन करू. ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. प्रथमम नार्जते विद्या, द्वितीयम नार्जते धनः, तृतीयम नार्जते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. पहिले 25 वर्ष ज्ञान संपादन करा. इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, कलेक्टर व्हायचं, महाराज व्हायचं, पुढारी व्हायचं, डॉक्टर काय व्हायचं ते पहिले 25 वर्ष अभ्यास करा. फक्त अभ्यास एक अभ्यास आणि अभ्यास दोन्ही अभ्यास. अभ्यासरिक अभ्यास आणि अभ्यास योग. 25च्या नंतर 50 वर्षांनी माणसाने फक्त पैसा कमवायचा. काय कमवायचा? माना मोडून नाही, टेबला खालून नाही, लोकांना फसून नाही, केबीसीनं नाही, शेअर मार्केटनं नाही, तसल्या भानगडी करायच्या नाहीये. जोडून या धन उत्तम उदास विचारे वेच करी. गरीब माणूस दिवसभर शेतामध्ये काम करतो, श्रीमंत नसतो महाराज, पण त्याच्या कष्टाने त्याला 10, 20, 15, 20 हजार काय येत असेल तेवढ्या पैशामध्ये तो जेवढा समाधानी राहतो ना, तेवढे 2 नंबरचे पैसे कमवणारा माणूस नाहीये. 2 नंबरचा पैसा असणाऱ्या लोकांच्या घरात जा, त्या लोकांना बायकोपासून समाधान नाही, लेकरापासून समाधान नाही, मुलाबाळापासून समाधान नाही. कारण अनिष्ट मार्गातून कमवलेलं धन तुम्हाला समाधान कसं देईल महाराज? म्हणून तुकोबराने शब्द वापरलाय, जोडून या धन. उत्तम व्यवहार आहे. कोणता व्यवहार सांगितलाय? उत्तम व्यवहारानं धन कमवा. उदास विचारे वेच करी. मग ज्ञान अवघडे, कर्मकांड अवघडे, योग अवघडे. आम्ही करायचं काय? महाराज सांगतात, यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक् कलोत हरि कीर्तनात. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. बेस दे थोडा बेस. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा नामसंकीर्तन जळतील पापे जन्मांतरीचे. 7 दिवसापासून तुम्ही सेवा करत आहात भगवंताची. किती दिवसापासून सेवा करत आहात? उद्या महाप्रसाद, उद्या काल आहे. हे बघा, आज तुम्हाला बिरोबा भगवंताला काहीतरी मागायचंय. संसाराविषयी मागू नका गड्यांनो. संसाराविषयी मागायची काय गरज आहे? ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं ठरलेलंच आहे. तुम्हाला देवाने एकट्याला जन्माला घातलंच नाही. कुठं कुठंतरी तुमची ती काय म्हणतात टाली कुठंतरी जन्माला आलीच असेल ना तुमची. म्हणून बायको देवाला मागू नका, पोरं सुद्धा देवाला मागू नका, संपत्ती मागू नका, नोकरी मागू नका. देवाला मागत असताना फक्त मागा, देवा तुझी कृपा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. अरे ज्यावेळेस तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते
त्यावेळेस तुमच्या आईच्या स्तनामध्ये देवानं जगाच्या मालकानं दुधाची निर्मिती केलेली. कशी? कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती? 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 वाढवे श्रीपती वाढवे श्रीपती तवे दोन्ही हो. कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती? कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? मी खरं सांगू का, विज्ञान एवढं पुरं गेलेलं आहे महाराज की बाप रे बाप. एखाद्या माय माऊलीच्या गर्भातलं लेकरू बाजूला काढून दुसऱ्याच्या गर्भात सुद्धा ठेवता येतं, एवढं विज्ञान पुढं गेलेलं आहे. तुमचं हृदय बाजूला ठेवून तुमचं ऑपरेशन केलं जातं, तुमचा मेंदू बाजूला ठेवून तुमच्या मेंदूचं ऑपरेशन केलं जातं. विज्ञान पार चंद्रावर नाही, आता सूर्यावर बी लोक जातील महाराज. चंद्रावर घर आहे काही लोकांची, चंद्रावर सुद्धा काही लोकांनी घर जागा घेऊन ठेवली. बरोबर आहे की नाही? विज्ञान किती जरी पुढे गेलं तर आतापर्यंत विज्ञानाला दूध निर्माण करता आलं, दुधाची पावडर आहे पण दूध निर्माण करता आलं. विज्ञान किती जरी पुढे गेलं तरी आतापर्यंत विज्ञानाला रक्त बनवता आलं नाही, म्हणजे ब्लड बनवता आलं. टोमॅटो सॉस वेगळा, ब्लड वेगळा. बरोबर आहे का नाही? आणि काही काही गोष्टी देवानं स्वतःच्या हातात ठेवल्या ना महाराज. निसर्ग देवाच्या हातात आहे आणि जगणं मरणं देवाच्या हातात आहे. निसर्ग कोणाच्या हातात आहे? जर निसर्ग समजा सरपंचाच्या ताब्यात असला, भरणेवाडीचे जे सरपंच असतील त्यांच्या ताब्यात आपण समजा मेघराजाची चाबी देऊन टाकली, अहो ज्यांनी मतदान केलं त्याच्या शेतात पाऊस पडेल ना, बाकीचे कोरडवाहू मरतील ना. मग निसर्ग देवाच्या ताब्यात आहे, माणसाच्या ताब्यात निसर्ग नाही. आणि जगणं मरणं तुमच्या माझ्या हातात नाही, ते कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. जसे माणसं मॅनेज होतात तसा जर यम मॅनेज झाला असता महाराज, यम कळतो ना तुम्हाला, आहे का ओळखीचा? यम जर मॅनेज झाला असता ते मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीब लोकच मेले असते. यम मॅनेज होत नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती, गड्यानं लक्ष देऊन कीर्तन ऐका. हे बघा, सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट. बरं, कुठं जाण्याची गरज नाही ना. कामामध्ये काही म्हणा, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता नाथ बाबा तर सांगतात, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. सोपं उदाहरण सांगतो. पेढा हसत हसत खाल्ल्यावर कसा लागतो पोराव? आणि रडत रडत खाल्ल्यावर? पेढा हसत हसत खाल्ल्यावर कसा लागतो माया हो? आणि रडत रडत खाल्ल्यावर? आणि झोपीत खाल्ल्यावर? झोपीतही खा पेढा गोडाचे, पेढा हसत हसत खा पेढा गोडाचे, आणि पेढा रडत रडत खा पेढा कसा आहे? देवाचं चिंतन तुम्ही कोणत्याही भावनेनं करा. जुने लोक म्हणतात गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं. काय घेऊन उठतं? अरे मग गाईचं शेण जर खाली पडलं ते माती घेऊन उठतं. माझ्या देवाचं केलेलं चिंतन वाया जाऊ शकत नाही महाराज. म्हणून देवाचं चिंतन करा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या तो तुमच्यासाठी वेळ देईल. तुम्ही जर त्याच्यासाठी नाही वेळ द्याला तो तुमच्यासाठी कसा देईल महाराज? एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली. काय झाली? डोक्याची सिर ब्लॉकेज झाली. पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरने बिल 25 लाख रुपये काढलं. किती काढलं? 25 लाख. 25 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर तो म्हातारा रडायला लागला. वय 85 वर्षाचं होतं. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा, हे 25 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत आलं तर यातले मी 10-5 लाख रुपये कमी करतो. तुम्ही माझ्या आजोबासारखे, फक्त आय एम रिक्वेस्ट यू, प्लीज तुम्ही रडू नका. ते म्हातारा हसलं आणि सांगतं, ओ डॉक्टर, उजनीच्या धरणापाशी माझे 150 एकर जमीन आहे. किती आहे?
त्यातली 70 एकर जमीन सोलापूर हायवे टच आहे. दरवर्षी मला 5 कोटीचा ऊस होतो म्हणे महाराज. 2 कोटीचे नुसते डाळिंब होतात म्हणे. एवढा श्रीमंत. अरे डॉक्टर, तू 50 लाख रुपये जरी बिल काढलं असतं तर 2 मिनिटात मी ते बिल पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे मी. डॉक्टराला आश्चर्याचा धक्का बसला. एवढं जर म्हातारं श्रीमंत आहे, एवढी जर म्हाताऱ्याकडे प्रॉपर्टी आहे, तर 25 लाख रुपयाचं बिल पाहून म्हातारं रडतं का? असं विचारल्यानंतर म्हातारं रडता रडता डॉक्टरला सांगतं, डॉक्टर फक्त 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं. तू किती तास सांभाळलं? 4 तास. अरे 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं डॉक्टर, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये होतं. मग जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. आणि जर नाही तुम्ही देवाचं चिंतन केलं तर मला सांगतात, हा जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया नाही तरी गेला. सांगतो तुम्हास भजर विठ्ठला. सांगतो तुम्हास भजर विठ्ठला. सांगतो तुम्हास भजर विठ्ठला. सांगतो तुम्हास भजर विठ्ठला. करता बरोबर दुरावते गोर. करता बरोबर दुरावते गोर. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. करता बरोबर दुरावते गोर. करता बरोबर नाही तरी गेला जन्म वाया. वेळ आहे तोपर्यंत सावध व्हा. वेळ निघून गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट उरते, तिचं नाव पश्चाताप. गेलेला पैसा कमवू शकता तुम्ही परत. गेलेली प्रॉपर्टी घेऊ शकता, गेलेला पैसा कमवू शकता, गेलेली पत्नी परत येईल. माझी तर असं म्हणणं आहे, गेलेली सत्ता प्रयत्न करा, परत मिळेल तुम्हाला. पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर.